नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लर्न विथ मी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या सर की जे मराठीचा बोर्डाचा पेपर होणार आहे 10वीचा 20 फेब्रुवारीला, त्याच्यामधले महत्त्वाचे प्रश्न ज्याने आमची स्कोअर वाढू शकतो आणि आम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, अशा प्रकारचे मी व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमच्या लाईफमधले 10 मिनटं तुमची लाईफ पूर्ण बिल्ड करू शकतात, यानुसार हा व्हिडिओ बघा. तर चला बघूया आपण उपयोगित लेखन म्हणजे काय. सर्व प्रश्न 10 मार्कासाठी आहेत. आपण यामध्ये असं करूया, ठीक आहे. तर बघा, विभाग आपला 5 असतो, उपयोजित लेखन असतो, ठीक आहे. 10 मार्कासाठी विचारले जातात. यामध्ये तुम्हाला एक पत्र लिहायचं असतं. तर पत्राचा फॉर्मॅट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलाच होता, तरी बघूया. तुम्हाला काय करायचं आहे, पहिले तुमचा ॲड्रेस वगैरे पत्र कोणतं आहे हे बघायचं आहे. विनंतीपत्र आहे, मागच्या याच्यामध्ये आपण मागणीपत्र घेतलेलं होतं, ठीक आहे. फॉर्मॅट तुम्ही असाचा असा यूज करू शकता. फक्त लास्टला धन्यवाद आणि आपला विश्वासू तुमचं नाव पत्ता टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्टेपला पण मार्क मिळतील. ओके, एखाद्या वेळेस तुमचा मधला फॉर्मॅट चुकला तर चालेल, पण स्टेपला तुम्हाला मार्क मिळतील. भाषा विषयाचा पेपर स्टेपनुसारच मार्क मिळतात, गणित आणि भाषा विषय, ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 5 मधील आ असतो. खालील कोणतीही 2 कृती सोडायच्या असतात, तुम्हाला 3 दिलेल्या असतात. जाहिरात लेखन आणि बातमी लेखन, कथा लेखन. जाहिरात लेखनमध्ये तुम्हाला कशाची तरी जाहिरात करायची असते एखाद्या गोष्टीची. बातमी म्हणजे एखादी हायपरबोल थिंकिंग करून तुम्हाला बातमी लिहायची असते. आणि कथे लेखनामध्ये तुम्हाला ब्लँकमध्ये काहीतरी फिल ब्लँक दिलेलं असतं, त्यानुसार तुम्हाला ती कथेला जोडून तुम्हाला एक कथा तयार करायची असते. कथा लेखन लिहित असताना महत्त्वाचं म्हणजे कथेला टायटल देणं इम्पॉर्टंट आहे. त्याला तुम्हाला 2 मार्क भेटत असतात. आणि त्यानंतर कथेचं तात्पर्य बोध हे तुम्हाला लिहिणे महत्त्वाचं असतं, त्याला खूप मार्क भेटतात, ठीक आहे. जेणेकरून अशा प्रकारे कथा लिहिल्यानंतर तुम्हाला त्याला 10 पैकी 10 मार्क मिळतात, तेव्हाच मिळतात, ठीक आहे. मी बातमी लेखन तुम्हाला लिहून दिलेलं आहे आणि कथा लेखन लिहून दिलेलं आहेत. यानुसार बघा, मी खाली तात्पर्य पण लिहिलेलं आहे. माझं नाव टायटल लिहायचं बाकी असलं तरी मी तात्पर्य लिहिलेलं आहे. इथे माझे 2 मार्क कटू शकतात, तुम्ही याची दक्षता घ्या. प्रश्न क्रमांक ई आपण बघूया. प्रश्न 5 मधील ई तुम्हाला बघायला मिळतोय. प्रसंग लेखन लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आत्मकथन पण तुम्ही लिहू शकता, 5 मार्कासाठी प्रश्न येतो. आता नदीचे आत्मकथन, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आत्मकथन म्हणजे स्वतः नदीच बोलत आहे अशी फिलिंग ठेवून तुम्हाला स्वतः निबंधसारखं तुम्हाला लिहावं लागते. आत्मकथन बघा, मी एक नदी आहे म्हणजे ती स्वतःला बोलत आहे. डोंगराच्या कुशीत माझा जन्म झाला, लहानशा झऱ्यापासून सुरू होऊन मी हळूहळू मोठी झाले, वाटेत मला अनेक ओढे येऊन मिळाले आणि मी रुंद प्रवाही झाले. त्याचं आत्मकथन सांगत आहे, ती तिच्याबद्दल माहिती सांगत आहे, ठीक आहे. असं लिहायचं आहे तुम्हाला. आणि लास्टला तुमचीच नदी, तुमचाच डोंगर, तुमचंच झरं, जसं तुम्हाला ज्याचं आत्मकथन असलं तसंच असं लास्टला तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्या स्टेपला 1 मार्क तुम्हाला भेटेल. त्यानंतर महत्त्वाचा येतो विभाग 4 येतो, भाषाभाष्य. त्याला आपण व्याकरण पण म्हणू शकतो. ही 16 मार्कासाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं. 16 मार्कामध्ये तुम्हाला समास विचारला जातो, समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यामध्ये विचारल्या जातात. त्यानंतर तुम्हाला संधी विचारल्या जाते, शब्दसिद्धी विचारल्या जाते. बघा, समाज विचारलेला आहे तुम्हाला आईवडील, इतरत्र द्वंद्व समाज आहे, पंचवटी द्विगु समाज आहे, महाराष्ट्र कर्मधारय समाज आहे, चहापाणी समाद्वंद्व समाज आहे. या 4 पैकी तुम्हाला 100% तिथं उतरणार आहे समाज, म्हणून तुम्ही एक वेळेस लक्ष द्या आणि व्यवस्थित याचा अभ्यास करून जा. आता शब्दसिद्धी बघा, तक्ता पूर्ण करायचा आहे. प्रत्येकाठी शब्द आहे, उपसर्ग शब्द आहेत, वाक्यप्रचार तुम्हाला माहीतच आहे कशा प्रकारे असतात, ठीक आहे. त्यानंतर आता बघूया आपण समानार्थी शब्द. आईचा समानार्थी शब्द मातापाणी, जननी म्हणे. पण तुम्हाला तिथं एकच ऑप्शन दिले असेल, माता दिले असेल, एक तर जननी दिलं असेल. जर आईचं विचारलं तर एक तर माता देईल, त्याचं समानार्थी तुम्हाला आई दिलेलं असेल. वचन ओळखायचं आहे. नदी एकवचन आहे, नद्या जर असतं तर अनेक वचन झालं असतं. गोट्या अनेक वचन आहे, गोटी असतं तर एकवचन झालं असतं. ते तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे तेवढा, ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लेखनानुसार नियम हे यामध्ये तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. काना, विलांटी, उकार
आकार सगळं तुम्हाला यामध्ये व्यवस्थित बघायचं आहे. 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. यामधले शब्द तुम्हाला येऊ शकतात, तर बघा वेलांटी वगैरे सगळीकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर 1 मार्कासाठी विरामचिन्हे विचारले जातात की कोणत्या विरामचिन्हाला काय म्हणतात. तर क्वेश्चन मार्क आहे म्हणजे पहिला प्रश्नचिन्ह आहे आणि एक स्वल्पविराम आहे. तुम्हाला कॉमा, फुल स्टॉप, प्रश्नचिन्ह हे तर माहिती आहे, फक्त स्वल्पविराम, अर्धविराम यावरती थोडं लक्ष द्या म्हणजे तुमचा मार्क जेणेकरून जाणार नाही. त्यानंतर एक परिभाषिक शब्द आहे. ड्रामा म्हणजे नाटक, बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्रेते केंद्र. म्हणजे परिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्हाला शब्द दिलेले असतात, त्याचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करावं लागतं. विभाग 3मध्ये स्थूल वाचन दिलेलं आहे. सगळे प्रश्न 3 मार्कसाठी विचारले असतात, जेमतेम 2 मार्काचे प्रश्न असतात. तर बघा हे टिप लिहा, तुम्हाला इथं विचारलं होतं, परिच्छेद पूर्ण करायचं विचारलं जातं. विभाग 2 यामध्ये तुम्हाला पद्य म्हणजे कवितेवर जेवढे पण प्रश्न आहेत तेवढे विचारले जातात, जेणेकरून तुम्हाला जास्त प्रकारे एखादी कवितेच्या ओळी दिल्या जातात, त्यानुसार तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे तुम्हाला अर्थ स्पष्ट करावा लागतो या पद्य विभागामध्ये. हा पण तुम्हाला 10-12 मार्कासाठी विचारला जातो. शक्यतो 2-3 मार्कासाठी तुम्हाला कवितेचे हे विचारले जातात, अर्थ स्पष्ट करावा लागतो. आता बघा मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या 2 ओळी आणि तुम्हाला यामध्ये पॅरेग्राफ पण दिले जातात, म्हणजे तुम्हाला पॅरेग्राफ नंतर तुम्हाला आन्सर करावं लागतं. ठीक आहे. शब्दसमूहांचा अर्थ लिहायचा आहे. काव्यपंक्तीतील सरळ अर्थ तुम्हाला बघा विचारला आहे. ती मुलगी बाहुली मांडीवर घेते, एका हाताने तिला थोपटते आणि तिच्या आईसारखे प्रेम करते. ठीक आहे. काव्य सौंदर्य तुम्हाला इथं स्पष्ट करून दिलेलं आहे बघा, किती छान याच्यामध्ये. विभाग 1 मध्ये गद्य. विभाग 1 तुम्हाला जो येतो स्टार्टिंगला असतो तो म्हणजे गद्य. हे मी तुम्हाला मार्क्सनुसार डिवायडेड करून दिलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. पूर्ण प्रश्न पाठावर आधारित असतात, पॅरेग्राफ दिला असतो त्यावर प्रश्न असतात. स्टार्टिंगला असा गद्य भाग म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर ओपन कराल तेव्हा पॅरेग्राफ तुम्हाला बघायला मिळेल. तिथं तुम्हाला स्टार्टिंगला फर्स्ट टाईम पॅरेग्राफ शांततेपणे वाचून काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला जेणेकरून व्यवस्थित समजेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं उत्तर लिहू शकाल. बघा आता इथं प्रश्न आला आहे, आकृती पूर्ण करायची आहेत. वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह आलेले महिने हे पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही फाल्गुन आणि चैत्र लिहिणार आहे. तुम्ही वैशाख, ज्येष्ठ, आषाढ नाही लिहू शकत, कारण फाल्गुन आणि चैत्र ही पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. मी सगळ्या प्रकारे प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला करून दिलेलं आहे, फक्त आता गरज आहे अभ्यासाची. सो आजच्यासाठी इथंच थांबूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतात. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.